तमाम महाराष्ट्राच्या लोकांचा टॅक्सचा पैसा आपण या अधिवेशनात खर्च करत असतो। या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, मजदूर, गरीब, दलित, आदिवासी यांना न्याय देण्याचा प्रयत्न या सभागृहातून झाला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते। आणि आपण काय केलं? औरंगजेब, हलाल झटका, कुणाल कामरा आणि आता वाग्या, म्हणजे रिॲक्शनरी पॉलिटिक्स का प्रॅक्टिकल पॉलिटिक्स, म्हणजे प्रतिकात्मक राजकारण का प्रातिनिधिक राजकारण, याचं काही तुलना करणार आहोत की नाही? आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून येतो समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, तर आपण त्या समस्या सोडवू शकत नाही, आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाही, आपण निवडणुकीतली केलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला इमोशनल आणि सेंटिमेंटल टच देऊन ते राजकारणात संपवून टाकायचं, हे काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही। तुम्ही औरंगजेबाची कबर खणा नाही तर ठेवा, कुणाल कामरा काय बोलला हे तुमचं तुम्ही बघा, पण महाराष्ट्राच्या कुठल्या समस्यांना उत्तर मिळालं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? याच्यावर चर्चा नाही करायची। नॉन इश्यूला इश्यू करून इश्यू बाजूला करणं हा राजकारणातलं मोठं षडयंत्र असतं, आणि सरकार हा षडयंत्र रचून महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न करते, आणि तेही अधिवेशनाच्या माध्यमातून हे मोठं दुर्दैव आहे। संविधानावर चर्चा सुरू आहे, शेवटचा आठवडा आहे, विरोधी पक्षनेते मी काल पण बोललो, कसल्या संविधानावर चर्चा करता हो? संविधानाची पानं आणि पानं टराटरा फाडलीत तुम्ही। संविधानाचा सन्मान करणारे एकही पाऊल या सभागृहात उचललं गेलं काय? आजही पक्ष फोडण्यासाठी नेते कार्यरत आहेत। कसलं संविधान आणि कुठल्या संविधानाचा सन्मान? निधीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला हात लागणार असेल तर निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्स मधनं येतो, कोणाच्या खिशातनं येत नाही, आणि त्याचा वापर करून जर तुम्ही पक्ष फोडणार असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही। मागच्या 5 वर्ष आपण पक्षच फोडले, आताही पक्षच फोडणार, काय चालू आहे काय? 240 लोक आहेत विरोधी पक्ष, म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये अजून हाऊस भागली नाही काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौगात-ए-मोदी सुरू केलेले आहे रमजानीच्या काय सौगात-ए-मोदी चांगलंय। काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे, महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे। मतांसाठी केलं, कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे। मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत, मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत, आणि त्यांना जगू दिलं पाहिजे, एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे। दररोज हिंदू मुसलमानच करताना दुसरा आहे का त्यांच्याकडे? तुम्ही घरावरनं बुलडोजर फिरवला, सर्वोच्च उच्च न्यायालयाने झापलं ना तुम्हाला, माफी मागा ना त्या घरच्यांची त्यांच्या, की आमची चुकी झाली म्हणे म्हणून। गुन्हेगाराला फाशी द्या, गुन्हेगाराच्या आईची, गुन्हेगाराच्या पोराची, गुन्हेगाराच्या पोरीची, गुन्हेगाराच्या बायकोची काय चूक? खोक्या भोसले गुन्हेगार आहे, भाजपच्या आमदाराचा समर्थक आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्यांनी जे मारले, त्यांनी जे दादागिरी केली चुकीची आहे, पण त्याची आई भिल्ल समाजाची असून देखील तिचं घर जाळलं जातं, तिला बेघर केलं जातं, ते कुठल्या माणुसकीच्या राजकारणात बसतं?